राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपासी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त, वाहेलच की श्रीराम। समर्थांच्या दासबोध ग्रंथातील श्रोतेजन स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि समर्थ या ठिकाणी असं म्हणतात की या श्रोत्यांच्या चिंतनामध्ये तसा मी संतांचा अंकित आहे असं म्हणतात। हे अंकित असणं म्हणजे संस्काराच्या प्रभावाखाली असणं। संस्कारक्षम वृत्ती जेव्हा हे काम करत असते ना, तेव्हा त्या वृत्तीवरती चांगले संस्कार जर झाले घडले तर घरातून पिढ्यानपिढ्या चालत आलेले संस्कारच मुलांना आज उपयुक्त ठरत असतात। अनेक ठिकाणी हे संस्कार वर्ग भरत असतात। या संस्कार वर्गातून शौर्याच्या कथा मुलांच्या समोर सांगितल्या जातात। पण संत काय आहेत, संतांचे विचार काय आहेत, हे सुद्धा मुलांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे ना। की आत्ता जर संत समजले नाहीत, संत विचार कळले नाहीत, तर आज मुलांच्या समोर जे काही चांगले संस्कार म्हणून आपण जे काही करणार आहोत, त्यांच्यासमोर जो आदर्श आपण ठेवणार आहोत, आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचा हा विचार केला आणि समर्थांच्या सान्निध्यामध्ये त्यांना ठेवलं। समर्थांच्या सान्निध्यामध्ये ठेवल्यानंतर समर्थांनी केवळ अध्यात्माचे, केवळ धार्मिकतेचे, केवळ नामस्मरणाचे असे संस्कार फक्त केले का? तर नाही। समर्थांनी या मुलांच्यावरती जे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार केले, मला सांगायला मोठा आनंद वाटतो। मुलांच्या समोर प्रत्येक मुलाला ते बाळा म्हणून जवळ करत असत, त्याच्यावरती संस्कार करत असत आणि हीच मुलं जेव्हा समर्थांच्या समोर येऊन बसत असत, समर्थ त्यांना सुंदर अशा प्रकारच्या रामायणातल्या कथा सांगत असत, श्रीकृष्णाचा पराक्रम सांगत असत, रामकथेतला प्रसंग समर्थ या मुलांच्या समोर सांगत असत। म्हणून संतांच्या ज्या काही कथा आहेत आणि या शौर्य गाथा ज्या आहेत त्या मुलांच्या समोर येण्याची फार आवश्यकता आहे आणि त्याच शौर्य गाथा मुलांचं जीवन बुजळून टाकत असतात, बदलून टाकत असतात। पण आपलं प्रत्येकाचं ध्येय काय आहे हे आपण नक्की करण्याची आवश्यकता असते। मला नेमकं काय साधायचं आहे, मला नेमकं काय घडायचं आहे, काय घडवायचं आहे, आणि याच्यासाठी हे संस्कार असतात। इथे समर्थ संतांच्या भूमिकेमधून आपल्यासमोर विचार मांडत आहेत, हे खरं आहे, पण संतांचे विचार काही एकांगी नसतात। समर्थांचे विचार असे संपूर्ण सर्वांग अशा प्रकारचे व्यापलेले असतात। सगळीकडे समर्थांचा विचार आपण उपयोगामध्ये आणू शकतो की व्यवस्थापन शास्त्रामध्ये समर्थांचे विचार आहेत, मुलांच्या संस्कारासाठी समर्थांचे विचार आहेत। किती मुलांना छान सांगितलं, बरे दात घासून तोंडा धुवावे, इथपासून समर्थांनी उपदेश केला। अरे सुंदर अक्षर, हस्ताक्षर सुंदर असावं। आता आपण पाहतो आहोत की ही मोबाईलच्या माध्यमातून जी पिढी आत्ता आपल्या समोर आहे ती काय करते, ही लहान मुलं जर आपण पाहिलं तर ती सारखी ती गेम खेळत असतात, काहीतरी मोबाईलवरती खेळ खेळत असतात। खेळायला काहीच हरकत नाही, पाहायला हरकत नाही, फक्त त्या मुलांना एक सांगावं की बाबा रे, ही गेम तुला खेळायची आहे ना, तर तुला थोडेसे एखादा मनाचा श्लोक म्हणावा लागेल। तुला संध्याकाळी देवापुढे 5 मिनिटं बसून तुला थोडंसं शुभंकरोती हा श्लोक तुला म्हणावा लागेल। हे जर आपण केलं ना तर ही मुलं आपलं पाहून ते करत असतात। म्हणून घरातल्या मोठ्या मंडळींची सुद्धा ही फार मोठी जबाबदारी असते, आपण केल्याशिवाय समोरची पिढी आणि मुलं ते करणार नाहीत। म्हणून समर्थांनी जो विचार आपल्यासमोर मांडला की तैसा मी संतांचा अंकित। आता हे संत जेव्हा निर्माण झाले, त्या संतांनी किती कष्ट केले हो, किती खस्ता खाल्ल्या, किती काय काय त्यांना त्रास सोसावे लागले। समर्थांचंच पहा चरित्र। टाकळीला समर्थ जेव्हा भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडतात,
बाहेरची लोक काही त्यांना जे वाटेल ते त्यांना बोलत होते, पण समर्थ करुणाष्टकातून म्हणत होते आणि सांगत होते, देईना पूर्विना कोणी उगेची जन हासते, लौकिक राखता येना बुद्धी दे रघुनायका. समर्थ इथे असं म्हणतात की संतांच्या समोर मला हे सांगायला, कारण मी संतांचा अंकित आहे, मी संतांचा सेवक आहे, मी संतांचा भक्त आहे, म्हणून हे विचार श्रोतेजन स्तवनाच्या आपल्यासमोर मांडू शकतो. जसं आपण छत्रपती संभाजीराजांच्या बद्दल पाहिलं, तसे समर्थांचे पट्टशिष्य योगीराज कल्याण स्वामी आहेत. त्या कल्याण स्वामींच्यावरती सुद्धा समर्थांनी स्वतः संस्कार केलेले आहेत. त्या संस्काराचा परिणाम काय घडला पुढे, जेव्हा समर्थ सज्जनगडावरती राहत होते ना, तेव्हा राहत असताना समर्थ आणि कल्याण स्वामी एक दिवस त्या गडावरती अशी भ्रमंती करता आहेत. गडावरती त्यांची भ्रमंती फिरत असताना सगळीकडे आजूबाजूचा परिसर पाहत असताना एकदा काय झालं, ही जी वस्त्र आहे याला छाटी असं म्हणतात. समर्थांच्या बरोबर कल्याण स्वामी आहेत बरं का, आणि कल्याण स्वामी बरोबर आहेत आणि समर्थ आणि कल्याण स्वामी चालता आहेत. जाता जाता पुढे काय झालं, एका कड्यावरती गेले आणि ते समर्थांचं हे वस्त्र वाऱ्यानं उडून गेलं. वाऱ्यानं उडून गेल्याबरोबर समर्थांच्या बरोबर कल्याण स्वामी होते. ते कल्याण स्वामींना असं म्हणाले, कल्याणा छाटी, एवढे शब्द समर्थांनी उच्चारले. कल्याणा छाटी म्हणल्याबरोबर काय केलं कल्याण स्वामींनी, गुरुनिष्ठा कशी असावी, गुरूंच्यावरती श्रद्धा कशी असावी, हे मुलांच्यावरती संस्कार होण्याची आवश्यकता आहे. कल्याण स्वामींनी खाली कड्यावरून उडी मारली आणि समर्थांचं म्हणजे आपल्या गुरूंचं वस्त्र वरती झेललं जसंच्या तसं. जिथून उडी मारली तेही स्मारक आज सज्जनगडावरती आहे, आणि जिथे कल्याण स्वामींची खाली उडी पडली तिथेही स्मारक आहे. गुरुनिष्ठेच्या बळावरती आणि भक्तीच्या बळावरती कल्याण स्वामींना काहीही झालं नाही, कारण ते गुरूंच्या आशीर्वादानं त्यांना कुठल्याही प्रकारची इजा आणि कुठल्याही प्रकारचं काहीही दुखापत झाली नाही. अशी असते गुरुनिष्ठा, असा असतो गुरुभाव, आणि अशी असते गुरुश्रद्धा. आणि तेच संस्कार या श्रोतेजन स्तवनाच्या माध्यमातून समर्थ आपल्यासमोर या ठिकाणी हा विचार मांडत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.